तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. त्या एन-जी-ओचे सगळे लोक भुवनेश्वरीचं खूप कौतुक करत असतात आणि ती त्यांच्यासाठी जे डोनेशन्स देत असते त्याबद्दल तिचे आभारही मानत असतात. मग त्यानंतर त्यातील एक व्यक्ती भुवनेश्वरीला म्हणते की आत्तापर्यंत प्रज्ञाशक्ती परीक्षेत तुमच्या घरातून कधीच कोणी सहभागी झालेलं नव्हतं. मात्र आता तुमच्या घरात अक्षरा मॅडम आहेत आणि त्यांनी शिक्षण क्षेत्रात जे काम केलं आहे ते आम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे आणि त्या अगदी तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून समाजकार्यही करत आहे. त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की या स्पर्धा परीक्षेत त्यांनीसुद्धा सहभागी व्हावं. आणि ते ऐकून अक्षरा आणि भुवनेश्वरी दोघींनाही आश्चर्यच वाटतं. अक्षराला या स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा नसते. मात्र ते लोक भुवनेश्वरीला म्हणत असतात की जर अक्षरा मॅडम या स्पर्धेत सहभागी झाल्या तर आम्हाला खरंच खूप आनंद होईल. तर दुसरीकडे अधिपतीची मीटिंग सुरू असते. अधिपतीचं काम, त्याचं मॅनेजमेंट त्या लोकांना खूपच आवडलेलं असतं. ते अधिपतीचं भरभरून कौतुक करत असतात. त्यामुळे अधिपती आणि ओंकारला खूप आनंद होतो. मात्र मग त्यानंतर ते लोक अधिपतीसमोर कोलॅबचा विषय काढतात. मात्र अधिपतीला कोलॅबचा अर्थच माहिती नसतो. तो म्हणत असतो की जर तुम्हाला काही शंका असेल तर आम्ही आमचे प्रोडक्ट लॅबमध्ये पाठवू शकतो, तिथे टेस्ट होईल. आणि ते ऐकून ते लोक हसू लागतात. तर ओंकार पटकन अधिपतीला कोलॅबचा अर्थ सांगतो आणि मग त्यानंतर अधिपती त्यांना सांगतो की ठीक आहे, आम्ही सुद्धा तुमच्यासोबत पार्टनरशिप करायला तयार आहोत. मात्र ते लोक हसल्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स थोडाफार गेलेला असतो. तो लगेच पाणी पितो आणि मग त्यानंतर ते लोक पुढची बोलणी सुरू करतात. ते अधिपतीशी इंग्लिशमध्येच बोलत असतात. मात्र ते अधिपतीला काही समजत नाही. त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडतो आणि हे ओंकारच्या लक्षात येतं. तो अधिपतीला मधून ते लोक जे काही बोलत आहेत ते सांगत असतो. त्यामुळे अधिपतीला थोड्याफार गोष्टी समजतात. आणि मग त्यानंतर ते लोक अधिपतीला म्हणतात की तुम्ही आम्हाला लवकरात लवकर म्हणजे ॲज सून ॲज पॉसिबल कळवा. मात्र ते यासाठी ॲसॅप हा शब्द वापरतात आणि ते अधिपतीला कळत नाही. म्हणून ते लोक पुन्हा एकदा त्याच्यावर हसतात आणि त्यामुळे अधिपतीला खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे अक्षरा त्या लोकांना सांगत असते की मी एक साधी शिक्षिका आहे, माझं काम शिकवणं आहे. हे स्पर्धा वगैरेंमध्ये मी कधीच सहभाग घेतला नाही, मला हे नाही जमणार. पण ते लोक अक्षराला खूप आग्रह करत असतात. मात्र अक्षरा नकारच देत असते. ती म्हणते की तुम्ही प्लीज मला भरीस पाडू नका. आणि म्हणून ते लोक भुवनेश्वरीकडे परवानगी मागतात आणि भुवनेश्वरीसुद्धा लगेच म्हणते की सुनबाई घेतील या स्पर्धेत भाग. आणि ते ऐकून अक्षराला धक्काच बसतो. मात्र भुवनेश्वरींनी परवानगी दिल्यामुळे ते लोक खुश होतात आणि तिचे आभार मानून तेथून निघून जातात. त्यानंतर अक्षरा भुवनेश्वरीला विचारते की मॅडम, तुम्ही मला न विचारता होकार का दिला? मला खरंच या स्पर्धेत भाग घ्यायचा नाहीये, मी एक साधी शिक्षिका आहे. मात्र भुवनेश्वरी म्हणते की तुमच्या शिक्षणाचं गुणगान माझ्यासमोर गाऊ नका. तुम्ही सूर्यवंशी घराण्याच्या सुनबाई म्हणून या स्पर्धेत भाग घेणार आहात. जा आणि आपल्या घराण्याचं नाव मोठं करा. तर दुसरीकडे अधिपती एकटाच बाहेर बसलेला असतो. त्याला सतत मीटिंगमध्ये झालेला प्रकार आठवत असतो. तो खूप नाराज असतो. त्याचवेळी ओंकार त्या ठिकाणी येतो. तो अधिपतीला काय झालं आहे ते विचारतो. त्यावर अधिपती म्हणतो की मागाशी ते सगळे लोक हसले रे माझ्यावर, मला खूप वाईट वाटलं. आत्तापर्यंत आपण आपला बिझनेस करत होतो त्यामुळे कधीच काही वाटलं नाही. पण आता जर आपल्याला बिझनेस वाढवायचा आहे तर अशा लोकांसोबत आपलं उठणं बसणं होणार. आणि समजा ते काय बोलत आहे ते जर मला कळलंच नाही तर मग कसा बिझनेस करणार? त्यावर ओंकार म्हणतो की भावा, तू काळजी करू नको, मी आहे ना तुझ्यासोबत, मी सांगेल तुला. त्यावर अधिपती म्हणतो की तू आहेस ओंक्या, पण मी तुला सगळीकडे सोबत घेऊन नाही ना जाऊ शकत. मला इंग्लिश येत नाही, याचं काहीतरी करायलाच हवं. आणि त्यावर ओंकार म्हणतो की तू काळजी कशाला करतोस, या प्रश्नाचं उत्तर तुझ्याच घरात आहे. त्यावर अधिपती विचारतो म्हणजे? तर ओंकार सांगतो की अरे अक्षरा शिकवेल ना तुला इंग्रजी. आणि ओंकारचा हा सल्ला अधिपतीला खूप आवडतो. दुसरीकडे अक्षरा विचार करत बसलेली असते. तितक्यात चारुहास सर त्या ठिकाणी येतात. ते एकदा दोनदा अक्षराला आवाज देतात पण तिचं लक्ष नसतं. आणि मग त्यानंतर जेव्हा तिचं लक्ष जातं तेव्हा ती विचारते की काय झालं बाबा? त्यावर चारुहास सर तिला विचारतात की तू त्या प्रज्ञाशक्ती परीक्षेत सहभाग घेतला आहे का? त्यावर अक्षरा सांगते हो, पण माझी अजिबात इच्छा नाही आहे. मॅडमने मला न विचारताच होकार दिला. आणि त्यावर सर तिला समजवतात की तू या गोष्टीकडे एक संधी बनवून बघ. मात्र अक्षरा म्हणते की बाबा, खरं तर या सुट्टीमध्ये मला सर्वे करायचा होता. गावागावात जाऊन
किती मुलांना शिक्षणाची गरज आहे, किती मुलं अशिक्षित आहे ते बघायचं होतं, त्यांना मदत करायची होती. आणि त्यावर चारुहास सर तिला सांगतात की अक्षरा, या स्पर्धेचा उपयोग तुला या गोष्टीसाठी सुद्धा होईल आणि स्पर्धा काही महिनाभर चालणार नाही आहे. जेव्हा स्पर्धा संपेल तेव्हा तू या गोष्टीचं काम कर आणि त्या स्पर्धेच्या ठिकाणी तुला तुझ्याच सारख्या इतर मुली आणि बायका भेटतील, त्यांच्याकडूनही तुला मदत होईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जर आता चारुलता असती ना तर तिने सुद्धा तुला या स्पर्धेत भाग घ्यायलाच सांगितला असता. आणि मग त्यामुळे अक्षरासुद्धा आनंदाने स्पर्धेत सहभागी व्हायचं ठरवते. दुसरीकडे भुवनेश्वरी अस्वस्थपणे फेऱ्या मारत असते आणि स्वतःशीच म्हणत असते की आता या आमच्यापेक्षा मोठ्या होणार, आमच्यासमोर टेंभा मिरवणार. आणि मग तितक्यात दुर्गी आणि चंची त्या ठिकाणी येतात. दुर्गी भुवनेश्वरीला विचारत असते की तू त्या सुनबाईला स्पर्धेत भाग का घेऊ दिलास. तर चंची म्हणत असते की अगं मावशी, ही स्पर्धा खूप मोठी असते, राज्यभरातून तिथे लोक येतात, मीडियासुद्धा असते, मग तू त्या अक्षराला या स्पर्धेसाठी कशाला पाठवलं. तर दुर्गी म्हणत असते की स्पर्धेला जर पाठवायचंच होतं तर चंचीला पाठवायचं ना, ती गेली असती स्पर्धेत भाग घ्यायला. आणि त्यावर भुवनेश्वरी वैतागून म्हणते की ही काही त्या स्पर्धेत भाग घेणार, तिला एकही काम नीट करता येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही स्पर्धा शिकलेल्या लोकांसाठी आहे. आणि त्यामुळे मग दुर्गी गप्प बसते, मात्र चंची गप्प बसत नाही. ती भुवनेश्वरी समोर जाते आणि म्हणते की मावशी, आत्तापर्यंत मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवली आहे. आणि मग त्यानंतर ती भुवनेश्वरीला सांगते की मी शाळेचं तोंड देखील पाहिलं आहे आणि कॉलेजचं देखील, मी शिक्षण पूर्ण केलं आहे, मी वकील आहे. आणि ते ऐकून भुवनेश्वरी आणि दुर्गीला धक्काच बसतो. दुसरीकडे अधिपती जेव्हा घरी येतो तेव्हा अक्षरा त्याला मीटिंगबद्दल विचारते. अधिपती तिला सांगत असतो की तशी मीटिंग चांगली झाली, पण ते लोक हसले आमच्यावर. त्यावर अक्षरा विचारते का. आणि मग अधिपती तिला घडलेला सगळा प्रकार सांगतो. तो म्हणतो आम्हाला इंग्लिश येत नाही म्हणून ते हसले आमच्यावर. आणि त्यावर अक्षरा म्हणते की अधिपती, ते तुमच्यावर नाही हसले तर तुम्हाला इंग्लिश येत नाही म्हणून हसले. आणि तुम्ही प्लीज या गोष्टीचं इतकं वाईट वाटून घेऊ नका, कारण मुळात इंग्रजी ही आपली भाषाच नाही आहे. आणि त्यावर अधिपती म्हणतो पण आजकाल सगळेजण इंग्रजीमध्येच बोलत असतात आणि जर आपण या बिझनेसमध्ये उतरलोय तर आपल्यालासुद्धा माहिती असायला हवंच ना. आज आम्हाला खरंच खूप वाईट वाटलं. त्यावर अक्षरा त्याला समजावण्याचा प्रयत्न करते की इंग्रजी यायला हवं, ही गोष्ट मलाही मान्य आहे, मात्र इंग्रजी येत नाही म्हणून तुम्ही वाईट वाटून घेण्याची खरंच काही गरज नाही. समजा एखाद्या माणसाला इंग्रजी येतंय पण त्याला तुमच्यासारखा एवढा मोठा बिझनेस हँडल करता येईल का. नाही ना. ही स्किल फक्त तुमच्यात आहे आणि त्यामुळे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, कारण इंग्रजी ही फक्त भाषा आहे. आणि अक्षराचं ते बोलणं ऐकून अधिपतीला खूप आनंद होतो. तो म्हणत असतो की ओंकार म्हणतच होता. त्यावर अक्षरा विचारते काय, मात्र अधिपती मुद्दामच तिला काही सांगत नाही. त्यानंतर मग अक्षरा त्याला स्वतःहूनच विचारते की अधिपती, तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला इंग्रजी शिकवू का. आणि ते ऐकून अधिपती खूपच खुश होतो, त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. तो म्हणतो की मास्तरीनबाई, ओंक्यासुद्धा हेच म्हणत होता, आता तुम्हीच मला इंग्रजी शिकवा. आणि ते ऐकून अक्षरा खूपच खुश होते. दुसरीकडे दुर्गी चंचीला खूप मारत असते आणि तिला विचारत असते की मला न सांगता तू कधी शिक्षण घेतलं, तुला माहिती आहे ना ताईला शिक्षणाचा किती तिटकारा आहे, तू मला सुद्धा अंधारात ठेवलं का. आणि मग त्यानंतर ती चंचीवर हात उगारणार इतक्यात भुवनेश्वरी तिचा हात पकडते आणि चंचीला विचारते की हा सगळा काय प्रकार आहे. त्यावर चंची सांगते की मावशी, मला माहिती आहे तुला शिक्षणाचा तिटकारा आहे, मात्र आपल्या घरात आपण सगळेच अडाणी. समजा उद्या एखाद्या कारणासाठी आपल्याला शिकलेल्या माणसाची गरज लागली तर मग आपल्या ओळखीतील विश्वासातील एखादा माणूस नको का, म्हणून मी शिक्षण घेतलं, मी वकील झाले, पण मला तुला हे सांगण्याची हिंमत नव्हती म्हणून मी तुझ्यापासून हे लपवलं. आणि ती भुवनेश्वरीची माफी मागते. त्यावर भुवनेश्वरी म्हणते की चंचे, चूक तर तू केलीच आहे, पण ही चांगली चूक आहे आणि आता आपण हिचा वापर करून घेऊयात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.